नमस्कार मंडळी, तयार आहात का ग्रामपंचायत निवडणूक 2026 साठी? चला, ह्या निवडणुकीबद्दलची प्रत्येक लहान मोठी गोष्ट एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे नाही का? आपल्या गावात निवडणूक नक्की कधी होणार? आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यात भाग कसा घ्यायचा? मतदार म्हणून की उमेदवार म्हणून? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. तर मग आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी निवडणुकांचं बिगुल, मग पाहूया प्रभाग रचना कशी होते. त्यानंतर मतदार म्हणून आपली जबाबदारी काय, उमेदवार व्हायचं असेल तर पात्रता आणि कागदपत्र कोणती लागतात, आणि शेवटी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. चला सुरू करूया. चला तर मग आपला पहिला मुद्दा आहे निवडणुकांचे बिगुल. म्हणजे सध्या नक्की काय परिस्थिती आहे आणि सरकारनं यावर काय निर्णय घेतलाय ते समजून घेऊ. आता ही निवडणूक किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला ह्या आकड्यावरून येईल. ऐका, राज्यातल्या जवळजवळ 14,000 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होत आहेत. म्हणजे विचार करा, केवढी मोठी लोकशाही प्रक्रिया आहे ही. पण मग एक प्रश्न येतोच की निवडणुका जर पुढे ढकलल्या गेल्या तर गावाचा कारभार कोण बघणार? थांबणार का सगळं? तर नाही, सरकारने यावर एक उपाय काढलाय. ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपलीये ना, तिथे सध्याचे सरपंचच प्रशासक म्हणून काम बघतील. म्हणजे गावाच्या विकासाची गाडी थांबणार नाही, हे नक्की. ठीक आहे, निवडणूक होणार हे तर कळलं. पण याची अधिकृत तयारी सुरू कशी होते? तर ती होते प्रभाग रचनेपासून. हा आहे निवडणुकीच्या तयारीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. हे बघा, हे आहे सरकारचं अधिकृत परिपत्रक आणि यानुसार प्रभाग रचनेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर झालाय. याचा सरळ सरळ अर्थ काय, ते निवडणुकीची तयारी आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. आता ही सगळी प्रभाग रचनेची प्रक्रिया थोडी किचकट वाटू शकते, पण ह्या टाईमलाईनमुळे ती एकदम सोपी होईल. बघा, 20 फेब्रुवारीला कामाला सुरुवात झाली, 27 फेब्रुवारीला प्रत्यक्ष पाहणी झाली, आणि असं करत करत सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे 4 मे. या दिवशी अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. बरं, ही झाली सगळी प्रशासनाची तयारी. पण यात आपलं काम काय? आपली भूमिका काय? तर आता आपण बोलूया मतदार म्हणून आपल्या जबाबदारींबद्दल. म्हणजे मतदार यादीत नाव आहे की नाही हे कसं तपासायचं, नसेल तर ते कसं जोडायचं, या सगळ्याबद्दल. तर मग मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी पात्र कोण आहे? एकदम सोपं आहे. वय 18 वर्ष पूर्ण हवं, आपण त्याच गावचे कायमचं रहिवासी असायला हवे, आणि हो, आपलं नाव आधीच मतदार यादीत नसावं. या 3 गोष्टींची पूर्तता होत असेल तर आपण नक्कीच नोंदणी करू शकतो. आता सरकारी काम म्हटलं की वेगवेगळ्या फॉर्म्समुळे आपला गोंधळ उडतो. पण इथे अजिबात गोंधळून जायचं नाहीये. अगदी सोपं आहे. नवीन नाव नोंदवायचंय, फॉर्म नंबर 6. नाव कमी करायचंय, फॉर्म नंबर 7. आणि जर नावात किंवा पत्त्यात काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आहे फॉर्म नंबर 8. झालं. किती सोपं आहे. ठीक आहे, मतदार म्हणून काय करायचे हे तर कळलं. पण समजा याही पुढे जाऊन निवडणूक लढवायची इच्छा असेल तर मग काय? चला तर मग पाहूया आपला पुढचा मुद्दा, उमेदवार. उमेदवार व्हायला पात्रता काय लागते आणि कोणती कागदपत्र लागतात हे सगळं जाणून घेऊया. उमेदवार होण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे आपण भारताचे नागरिक हवं आणि वय 21 वर्ष पूर्ण असावं. दुसरं, आपल्या गावचा मतदार यादीत आपलं नाव असलंच पाहिजे. आणि तिसऱ्या काही महत्त्वाच्या अटी म्हणजे 2 पेक्षा जास्त मुलं नसावीत, आणि हो, सरकारचा कोणताही कर थकलेला नसावा. या सगळ्या गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे. आता बोलूया कागदपत्रांबद्दल. ही लिस्ट जरा नीट बघून घ्या. ओळखपत्र तर लागेलच, म्हणजे आधार, पॅन कार्ड. ग्रामपंचायतीकडून कर थकबाकी नसल्याचा दाखला लागेल, आणि एक महत्त्वाचा कागद म्हणजे घरी शौचालय असल्याचा दाखला. यातून स्वच्छतेचा संदेश तर जातोच, पण लोकप्रतिनिधी म्हणून एक आदर्शही निर्माण होतो. आणि जर आरक्षित जागेवरून निवडणूक लढवत असाल तर जातीचं प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. चला, समजा पात्रता आहे, सगळी कागदपत्र पण तयार आहेत. मग आता पुढे काय? आता येतो सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे ऑनलाईन अर्ज. अर्ज दाखल करण्याची ही नवीन डिजिटल पद्धत कशी आहे तेच आता आपण समजून घेऊया. आता सगळं काही डिजिटल झालंय, तसाच उमेदवारी अर्जही आता ऑनलाईनच भरायचा आहे. त्यासाठी ही अधिकृत वेबसाईट लक्षात ठेवा, panchayatelection.maharashtra.gov.in.
याच वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे. तर मग ही ऑनलाईन प्रक्रिया नक्की कशी आहे? घाबरून जाऊ नका, फक्त 5 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची. मग स्वतःचा युजरनेम पासवर्ड तयार करायचा. त्यानंतर लॉग इन करून अर्ज भरायचा. अर्ज भरून झाल्यावर तो सेव्ह करायचा आणि त्याची प्रिंट काढायची. आणि हो, सगळ्यात शेवटी ही प्रिंटआउट निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करायला विसरू नका. बघा किती सोपं झालंय आता. पण हे सगळं आपण का करतोय? या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा काय आहे? तर तो या एका वाक्यात आहे. आपल्या गावचा विकास आपल्या मतदानावर अवलंबून आहे. खरंच, एक मतदार म्हणून किंवा एक उमेदवार म्हणून आपली भूमिका खूपच महत्त्वाची आहे. तर हा होता ग्रामपंचायत निवडणुकीचा सगळा लेखाजोखा. आता सगळी माहिती आपल्या समोर आहे. मग प्रश्न उरतो तो एकच, या निवडणुकीत आपली भूमिका काय असणार? एका जागरूक मतदाराची की गावाचं नेतृत्व करणाऱ्या एका जबाबदार उमेदवाराची? याचा विचार करणं आता आपल्या सगळ्यांवर आहे.